2 बिल्डिंग आणू शकत नाही भूमिपुत्रांच्या एकत्र. आज या यंग जनरेशन जेनजी जनरेशन आहे, ह्याने आणून दाखवलं 3,500. का? त्यांना लोकांचा विश्वास पटलेला आहे. आता तुम्ही मगासपासून बोलता, परत अभ्यास करा. अभ्यास पहिले, हे मी चार्ट आणलाय, इथे किती इलिगल बिल्डिंग आहेत. हा दोष कोणाचा आहे? तुम्ही महापौर होतात, सत्ता तुमची. पॉइंट ऑफ ऑर्डर मॅडम, पॉइंट ऑफ नाही, बोला ना, चल बोला बोला. महापौर मॅडम, पॉइंट ऑफ ऑर्डर. बोला सन्माननीय. पाटकर साहेब इलिगल बिल्डिंग विषयी बोलतायत. त्याच्या अगोदर त्यांनी असंही बोललं की आजची जी परिस्थिती आहे ते तर बोलणारच आहे मी. त्यांच्या पहिल्याच प्रश्नाचं त्यांनी मला उत्तर द्यावं. ते असं म्हणतायत की एवढी मोठी घरांची संख्या आहे, मग ट्रॅफिकचं काय होणार, मग ट्रॅफिकची परिस्थिती काय, मग त्याच्यानंतर अजून इतकी घर बांधल्यानंतर मग ट्रॅफिक कुठे जाईल. म्हणून त्यांचाच या येणाऱ्या प्रपोजलला विरोध दिसतोय, कारण त्यांना ट्रॅफिकची चिंता आहे, त्यांना पाण्याची चिंता आहे, म्हणून त्यांना ते दिसतंय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही इनलिगल घराचा जो विषय काढलाय तो कोणत्याबद्दल काढलाय, कोणाबद्दल काढतायत, कोणाबद्दल? प्रकल्पग्रस्तांच्या बद्दल बोलतायत की कोण? माईक चालूच आहे माझं. तुमचा थोडंसं कानाला हे झालं असेल, कारण माझा प्रश्नच तसा आहे ना की प्रकल्पग्रस्त घरांच्या विषयी बोलतायत, कैलाची घराविषयी बोलतात, कोणाविषयी बोलतात तुम्ही ते तर क्लिअर करा. आता तुम्ही तर ऐकत नाही, पण मी तुम्हाला क्लिअर करतो. मला जास्ती टेन्शन तुर्ब्याचं आहे, खरं सांगतो. जास्त तुर्बा बोला बोला. तुर्ब्या गावाला इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ना, त्या बोनकोडे गाव तर टॉपला आहे. मला बोलू द्या ना सर. आता तुर्ब्या गावाच्या ज्या छोट्या छोट्या गळ्या आहेत ना, काय त्याचा झालं त्या पाप छोट्या देखील गल्ल्या? तुमचंच आहे ते. किती की आमचं सुंदर थोडं- गाव होतं, सन्माननीय- इतकं आणि सुंदर गाव होतं, सुंदर जर गाव. शिडकोनी आम्हाला प्रकल्प आता मला बोलू द्या. आलं प्रकल्पग्रस्त सन्माननीय- लोकांना जर त्यांच्या घेऱ्यामध्ये 200 आमची मीटरच्या घेऱ्यामध्ये गरजेपोटी विस्तारासाठी बांधलेली घरं जागा आहेत. ठेवली. गरजेपोटी तर ती परिस्थिती घरं. आहे ना. ही मग कधी पण तुम्हाला काय legalize तुर्बा झाली काढायला पाहिजे. दिसते का? प्रकल्पग्रस्त बसले. बिल्डिंग बांधून ठेवल्या. हा? या आयरन या- दिसत या- नाही का तुम्हाला? तुमच्या पाठमध्ये देखील बरेचसे हा? प्रकल्पग्रस्त बसले, त्यांनी देखील उत्तर द्यावं. दिला पाहिजे. खेळामध्ये नगर विकास काय करताय? नगर विकास तुम्ही विभागाने आणि legalize करायला notice काढली. त्याने म्हणलं आपण participate करत नाही. काय बोलला? आई मग काय बोलले? तुम्ही तर मला- तुम्ही तुमची तुम्ही मला सांगा. विकली ना तुम्ही सगळी. काय गोष्टी कंसोलीविषयी बोला आणि कोपरकरांविषयी तिथे जागा आहे का? आम्ही चाललो नाही म्हणून काय बोलत नाही? 200 मीटर जागा सोडली का आम्हाला? अख्खी वाशी विकली. आम्हाला विस्तार बोलला ना मग. जागा सोडली का? सेक्टर 9 तुम्ही आता डेव्हलप केलाय ना, तिथं तुम्ही त्या बिल्डिंग तुमचं पाप आहे. हा मग ते नाही दिसत त्यांना, तुर्बा दिसते उत्तर द्या. मग हो, आता उत्तर द्या तुमच्या प्रकल्पग्रस्तांच्या. तुमच्या प्रकल्पग्रस्त नगरसेवकांना प्रश्न विचारतो की आम्हाला 200 मीटरच्या घेऱ्यामध्ये जागा सोडली का विस्तारासाठी, आणि सोडली नाही म्हणून आम्ही जर गरजेपोटी जर घरं बांधले असतील त्याला अतिक्रमण बोलण्याचा गरजेपोटी तुमचा म्हणजे अधिकार आमची निश्चितच आहे. प्रकल्पग्रस्तांची आधी त्याला बोलू शकत आम्ही नाही. आम्ही विकास विभागनी बोला तुम्हाला नका. regularize करायला स्कीम तुम्ही काढलाय. आणि तुमच्या किती लोकांनी अर्ज सरकारने केला बोललं आहे. अर्ज का नाही केला रेग्युलर साठी? कसला अर्ज? प्रकल्पासाठी तुम्ही बाहेर कसला चार्ज?